नमस्कार. मी समीर कारेकर, मुख्य व्यवस्थापक क्रांती बायोटेक. आज आपल्या पुढे घेऊन आलोत मिरची पिकातील हुमणे अळी नियंत्रण. हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक्स की भरपूर शेतकरी मला प्रश्न विचारत होते की साहेब आम्ही मिरची लावतोय पण आमच्याकडे हुमणे अळीचं कसं कंट्रोल केलं जाईल. तर हुमणी अळी ही शेणामध्ये राहणारी अळी आहे. थोडी जाडी साईजने असतं आणि ही अळी सुरुवातीलाच जेव्हा रोपं लावतोय त्या अवस्थेपासून तर झाड फुलोरा येतपर्यंत आणि झाड उपडतपर्यंतचा अटॅक केव्हाही येऊ शकतोय. आता ह्या अळीचं नियंत्रण कसं करायचं तर मी तुम्हाला सांगू इच्छितो. जेव्हा तुम्ही पीक लागवडीसाठी जमीन तयार करता त्यावेळेस खोलगट नागटी देऊन त्यामध्ये असलेले कोश, या हुमण्या अळीचे कोश असतात, त्याला एक्सपोज नागटीद्वारे करून खोलगट नागटी केल्यामुळे ते एक्सपोज होतील उन्हाला आणि त्याच्यामुळे तिथे तिचा एक अंत होईल. सोबतच जेव्हा पीक लावता मिरची त्या अगोदर जमीन तयार करण्या अगोदर जे जुन्या पिकाचे स्टेपल असतात, थसकट वसकट, ते व्यवस्थित उचलून तिला जाळून टाकायचं. म्हणजे त्याच्यात सुद्धा या कोशाचे खूप मोठ्या प्रमाणात असतोय. त्यानंतर येतंय महत्वाचं, हे सगळं केल्यानंतर सुद्धा जरी हुमणी अळी येत असेल तर तुम्हाला सांगू इच्छितो क्रांती बायोटेकची जी किट आहे तिच्यात आम्ही टोटली बॅक्टेरिया देतोय, मदर कल्चर. आणि हे मदर कल्चर देत असल्यामुळे लिक्विड फॉर्म मध्ये आहे. याच्यामध्ये आम्ही मेटॅरिझम देतोय, त्याच्यानंतर आम्ही ब्युवेरिया बॅसिलिना देतोय, व्हर्टिसिलियन देतोय आणि सोबत 2 बुरशीनाशक देतोय, स्पुडोमोनास आणि ट्रायकोडर्मा. आणि महत्वाचे आहे झाड ग्रोथ रेग्युलेटर मध्ये फॉस्फेट विरघळणारे जीवाणू आणि पोटॅश सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, मोबिलायझिंग बॅक्टेरिया. पण येतंय लास्ट एक झिंक सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया. ह्या सगळ्यांना आम्ही एकत्र एक किट बनवली आहे. याचा जर आपण रोप नर्सरी अवस्थेमध्ये आपण जर स्प्रे केला तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की पानं खाणारी अळी सुद्धा यांनी कंट्रोल होणार. सोबतच सुरड्याचा पण प्रकोप सुरुवातीच्या अवस्थेत यांनी कंट्रोल केला जाईल आणि मुळांची झपाट्याने वाढ होईल. सोबतच सांगायचं झालंय तर खोड हे नर्सरी अवस्थेमध्ये चांगल्या क्वालिटीचं बनेल सुरुवातीपासून रोपं टाकण्यापासून जर वापर केला. आणि त्याच्यानंतर पुढची जी अवस्था येते ही याच्यात आपण स्प्रिंगद्वारे देतोय आणि नंतर तीच वस्तू आपण आंबवून जेव्हा रोपं लागवड करतात त्याच दिवशी झाडाच्या बुडात टाकली. रोपं लागवड करतो त्याच दिवशी झाडाच्या बुडात जर टाकली आपण आंबवून तर तुम्हाला एवढं सांगतो हे की डोळे झाकून तुम्ही 100% हुमण्या अळीचं कंट्रोल करू शकता. आणि हीच वस्तू जर आपण स्प्रेइंग मध्ये वापरलीत तर तुम्हाला एवढं सांगतोय 99% आपल्या झाडावरचा सुरडा सुद्धा नायनाट होतोय. मग झाडाचा सुरडा नायनाट होईल, खोडाचा साईज बनेल, फांद्या चांगल्या येईल. तर मी सांगू इच्छितो शेतकऱ्यांनी की कृपया रासायनिक शेतीकडे तुम्ही चाललात. खूप मोठी प्रगती या देश करतो आहेत, त्यात काही शंका नाहीत. पण आज काळाची गरज झाली की नवीन नवीन रोगांनी माणसाला सुद्धा विखळ्यात घातलेत. आणि त्याच्यामुळे आम्ही सांगू इच्छितोय 100% प्युअर फॉर्म मध्ये ऑर्गॅनिक करायचं असेल, विषमुक्त अन्न खायचं असेल तर संपर्क करा क्रांती बायोटेकशी. क्रांती बायोटेकचा नंबर आहे 73 50 28 71 11. 100% तुम्हाला सांगू शकतोय ऑर्गॅनिक पद्धतीने मिरची पिकू शकेल. थोडंसं खर्चिक वाटतंय सुरुवातीला. रासायनिक फवारणीचं आपण मल्टिप्लिकेशन करू शकत नाही, पण रासायनिक फवारणीऐवजी आपण जर ऑर्गॅनिक बॅक्टेरिया वापरले तर त्याचं सतत मल्टिप्लाय करून आपण किडीवर आणि रोगांवर नियंत्रण करू शकतोय. आपण सांगू इच्छितो
सुरुवातीला आपल्याला फार त्रास होईल शेती करत असताना, पण आज काळाची गरज झालेली आहे की आपल्याला जैविक खते, बॅक्टेरिया याचा वापर करणं काळाची गरज झाली. आणि मिरचीमध्ये हुमणी अळी, ब्लॅक थ्रिप्स फार मोठ्या प्रमाणात येतोय. आणि थ्रिप्सचा तर असतोच, पाने खाणारी अळी पण येतात, फळ पोकळणारी अळी सुद्धा येतंय. याचं जर प्रॉपर वे नियोजन केले, प्रॉपर चांगल्या पद्धतीने आंबवलेत आणि ओरिजिनल मदर कल्चर जर वापरलंय, तर मी आपणास सांगू इच्छितोय की 100%, मी काय बोलतोय 100% शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. आणि 100% ओरिजिनल मदर कल्चर पाहिजे असेल बॅक्टेरियाचे, तर आजच आपण क्रांती बायोटेकशी संपर्क साधावा. क्रांती बायोटेकशी संपर्क साधून आपल्यास विनंती आहे की आपण मिरची पिकातील हुमणी अळी, सुरडा, ब्लॅक थ्रिप्स सगळ्यांचं नियंत्रण चांगल्या पद्धतीने करू शकेल. आणि हे नियंत्रण झाल्यामुळे मी तुम्हाला सांगतोय, कृषी केंद्रात जाण्याची वेळ सुद्धा आपल्यावर येणार नाही. आणि ही गोष्ट बाब लक्षात घ्या. आपण जर विषमुक्त एक एक गोष्टीपासून जर सुरुवात केली अन्न तयार करण्यासाठी, खाण्यासाठी, तर मला असं वाटतं की तो दिवस दूर नाहीत की भारतामध्ये प्रत्येक व्यक्तीचं जन्मानं येणाऱ्या बाळाचं सुद्धा आयुष्यमान वाढेल. मी समीर कारेकर आपली रजा घेतोय. आपल्याला अधिकची माहिती पाहिजे असल्यास 100% ऑर्गॅनिक प्रोडक्शन घ्यायचं असेल, त्याला विक्री करायची असेल, तर क्रांती बायोटेकशी संपर्क साधावा. धन्यवाद. माझा जास्तीत जास्त व्हिडिओ